एक छोटीशी नाटिका फासे महाभारतातील फासे। तर आता करूया पात्र परिचय। तर भीमाच्या भूमिकेत सचिन उर्फ गोट्या जाधव, त्याचबरोबर उमेश पाटील यांच्याकडून या संपूर्ण कार्यक्रमासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेले आहे। सर्व कलाकारांतर्फे त्यांचे हार्दिक आभार। यानंतर पुढील पात्र परिचय ते म्हणजे दुर्योधनाच्या भूमिकेत मयूर उर्फ माया साळवी ही आपली सोबत। अरे आशीर्वाद असेल। अरे हा ठीक आहे। अरे एक काम करा, हा पाय तू घे आणि हा पाय तू घे। आपापली जागा घ्या। भीमा का दुर्योधन मगाशी आला तेव्हा कॅरेक्टर मध्ये शिराया काय घुसायला असा मोठा टाकी एवढी टाकीन जो मोठा तो बोलवा कोण बोलवा तुम्ही कोण बोलवता तो बोलवा। तुम्ही जागा घ्या म्हणजे सर्व येतील आपापल्या जागेवर बसता। पुढचा पात्र परिचय अर्जुनाच्या भूमिकेत वैभव बोला फोडून नाही मध्ये पायचालला टाइम आहे हलत नाही रे आला युधिष्ठिराच्या भूमिकेत पंच स्वप्नील भांगस्कर। ग्राउंड मध्ये घेऊन यायचं आहे माझ्या टीममधला कोणतरी बोलवा हे टीमच्या टीममध्ये आता जो तर शकुनीच्या भूमिकेत टायरवाले स्वप्नील दादा, स्वप्नील दादा वा टायर फाटले तरी धाव देऊ नका।
आणि धृतराष्ट्राच्या भूमिकेत मन पिलवलकर कॅरेक्टर धरला नाही सांगितलं बरं मग तिकडे तिकडे लेफ्ट 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 रिवर्स 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 टेक 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 आणि पुढील पात्र सर्वांनी या. आता वेळ नाही गदार हरी काय करतो ते आधीच टॉवर गेलेली आहे. आपल्या गदा संपल्या काही मला असते चाल गदा मग केवढी ती वर घेतलेली मी दुपारी जागा नाही गदा कुठं आणायचा मामा मास्तरानो आम्ही थांबतो तिकडं. अरे पण तुम्ही खेळायला आलो ना कोणानो खेळायला आलो ना मग कशाला मध्ये उतरला आम्हाला जो कार्यक्रम करायचा आहे. अरे ते सोंगट्या कुठं आहे चटणी हे घे पार्सल आलंय फ्लिपकार्ट मामा विसरलास आणि फास कुठं आहे आम्हाला स्वतः काय तर फास कोणाला करशील कोणत्या घटना खिशातून विचारलं हो वा 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 सुंदर सुंदर मास्तरानो थोडीशी चुकी झाले कोणाकडून आमच्याकडून काहीतरी हालेलं दिसतंय मोठा विषय झालाय पहिला खेळतो काय विचारायचं राहिलं आता खेळा अजून सुद्धा आठवत नाही मला आत्ताच आठवलं होय काय? मामा मामा तुझा हा खेळ जरा बाजूला ठेव अरे सगळं प्रेक्षक समजून घेतात म्हणून ठीक आहे अरे प्रेक्षकाला इथे आज बरोबर थांबा अजून गौरवाचा एक बंधू आत्ताच एसटी डेपोत लावून आलाय तर लगेच येतोय म्हणजे नवीन पात्र कौरव मधलाय हा गौरव म्हटला तो एसटीत लागला होता ना आता डेपोतला आला आणि आता येतोय कौरव मधला येतोय कौरव अरे कौतुक माझं 5च्या 5 झालं मागणं टाईट नाही असतात ना आपण 5 गाडी पडायचा 5 अरे कौतुक सगळ्यांनी जो धगा मागायचा मी धोत्रावर आहे धोत्रावर मास्तर हा बोला तुम्ही जागा घ्या हो आता आम्ही चुकतोय मी अरे जागा होय घ्या. तुमचा टॉवर ठीक करतो घ्या. मास्तर कोण येतोय कोण तुमचा गौरव आमचा गौरव आता पेमेंट एसटी डेपोत लावून आलाय आला एकदा entry करा.
आता हा मास्तर थांबायला सांगताय. दर्पण नरवेकर यांच्याकडून या संपूर्ण पात्रांसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. भीमा, हो, टॉवर खाली घे. घेतला अजून आता तो वाकडा कर, काय म्हणतो मी म्हणजे खाली कर. हा अजून लय वेळ घालतो हा हा चला, हा घ्या चला, बोला. मास्तरांनो, हा मास्तरांनो कॅरेक्टरला उचलला की दात देणार नाही. ती जागा घेतली. मास्तरांनो, अरे काय झालं, सकाळी प्रॅक्टिसला इकडे होते. मास्तरना सांगतोय मला पत्र जागा घ्या, ए जागा घ्या. भावानो, नाही इकडं होतो. नाही, शंभर मास्तर, मास्तर. मास्तर होतो. बाकीचं कोणी सुद्धा जन्मातून अजून माझा वाटूला करा. ठीक आहे. तर राईट अप ओव्हर द विकेट पंचांच्या डावाला. ठीक आहे. मास्तरांनो, बोला. पांडवाला विचारा, खेळायला तयार आहेत का? अरे खेळायला तयार युधिष्ठिर बोल काय मग हो, आम्ही तयार आहोत. काय वाटला तुला एक एक कॅरेक्टर भरवून पाठवता इकडं पाठवली ना जो पेटतात पांडवांनो, बोलो सरपंच हो. जरा आता बसला भाषाला हा, तयार आहोत का? हो, आम्ही तयार आहोत. एवढा हवा वाटला. तिकीट ना मास्तरांनो, कशानं हो? युथ खेळ, पाशांचा खेळ. मास्तरांनी सांगितलं तो युद्ध खेळ खेळत तयार आहेत का? खेळ. कोण आहे माहिती तुला हा तर कोण उपयोग नाही कोणता काय माहित नाही त्यातून मला फ्लिपकार्टवर तो खेळ आणलेला. तयारी केली. आपण खेळायला सुरुवात करूया. आता मला मामा, हा टॉस उडवून. टॉस उडवून घे, टॉस उडवून घे. आता थोडक्यात नियम सांगतो मी, ऐकून घ्या. तर हे पासे ज्यांचे मोठे नंबर येतील ते जिंकतील. पण ते खेळताना आपली कोणती तरी एखादी वस्तू ते पणाला लावायची असते. तर होऊन दे सुरुवात. पणाला बरं पणाला लावणार वस्तू एक एका वस्तू पणाला लावायची आहे हा ही गदा बघितलीस काय? अरे हे पांडवानो ए, इकडे या. तू जरा मागं बसला असता तरी चाललं असतं. हे पांडवानो आपल्याकडनं काय लावूया अरे बापरे, अरे बापरे, राजेंद्र बोलला. हो अशाच गोष्टी हो बोलला पैसा वसूल कॅरेक्टर मामा. ही माय भीम ए, दुर्योधन. आमच्याकडून माल लावली अरे कोणची काढली मामा, अशी सगळी टाकू नका, आपल्याप्रमाणे टाका. ही आमच्याकडनं माल टाकली पांडवानो तुम्हाला कबूल आहे ना कबूल आहे. मामा, पांडाला कमी वाटतं काय 5 असलं तरी काय आला बाबा रेंज आली का? सुरुवात करायची का? बोलतोस काय? मामा, मला वाटतं कॅरेक्टर कर सुरू. अरे तलवार लांब ठेव. कर सुरुवात. माल लावली माल अरे म्युझिक असली तर वाजव. झोपलास का काय
मामा बरं आपण भरलीला गेलो तो पहिलाच मामा. मामा हा म्हणजे आता विचार त्यांना काय लावतायत पणाला. काय लावताय तुम्ही पणाला? पिकाला लावायचा धंदा नाही. अरे आम्ही काय कमी आहो काय 5 जण तरी आहो. 5 जण. काय अरे काय लावताय ते सांगा. लाव आता ना काय लावायचा काय उरलाय आपल्याकडं. अरे याचा डमडम लावूया. ए बाबा अरे मोठा डबडब नाही कागदपत्र आजच्या दिवस तो जत आहे पुढं दोन पुढे आजच्या दिवस तुझा डबडब नाही तो रतच. अरे तुमच्या पाडवळीच्या हातावर मी उडाललोय. घेऊन आलो. अरे पण येतात डमडम काय चाललंय यांचं? काय लावताय पणाला. अरे कालच तुम्ही अभिलेखातल्या वागरात जाऊन जागेची कागदपत्र घेऊन आलो. ये लाव. आवाज वाढलाय. अरे हे बाबा ही कागद कापसाला विचारतात मारी. आमचा डबल जागा भेटेल. अरे मेघाचा जुगार नाही करायचा. उद्या आपली कागदपत्र. मामा अरे हे हो गया लावलीला 7 बार आणि कागदपत्र सगळं सगळ्या नावावर लावली बसून घे रे बसून घे. खर गाडी नको काढली जमीन नावाची हा कोण आहे रे? ए भीमा ए आमचं खर काढलेलं नाही. ए अलिबाग निघाला हा कोण निघाला. मारी जो एक कोणता कोणता काम एवढीच्या गजात नाक वाचे का वाचे? मामा वाचे का वाचे? काय मामा भाचं मामा भाचं मामा भाचं अरे काय मामा भाचं मामा भाचं मामा भाचं वाहनाल मारी तुला. म्हणजे माझ्या बाबांनी मामा कागदपत्र आले. अरे विषय काय होता ह्याने कागदपत्र काढली कुठून. तुझ्याकडे कागदपत्र कशी रे. बघ कबूल झाला खर काढलेला माझ्या डोक्यात जमीनचं कागदपत्र आहे ते. अरे जिंकले का 2 येणार आपल्याला. येणार आहे. मामा आपला चेतूक चालू आहे ना. काहीतरी बिली बघत आहे पण मेलं असं फिरत हा 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 करून मग तो मगाशी पहिला काय काय सगळं त्यांच्याकडे जातोय आपल्याकडे काय
भीमा मी एकटा नडताय रे. मामा हात बसे अजून डायलॉग माझे वाय मला वाट म्हणते बोलायला सगळा तुम्हीच बोलता फोटोच देत नाही बोलायला डायलॉग आहे जब तक सूरज चांद रहेगा मामा जिंदाबाद रहेगा बाबा मामा हा माझे तुझ्याकडे ठेव बरं, हा सगळा चिंता आहे. त्याला काय? तो काय दुकानात नाही. नव्हतो. मामा विचार त्यांना अजून काय लावण्यासारखं आहे का अरे हे भीमा अरे अजून काय आहे का आपल्याला लावण्यासारखा? याचा डमडम लावूया ए भावा ए डमडम ओ गुरुजीरो हा डमडम म्हणतोय मागाशी आपला ठरला तर रथ मारायचा आता डमडम म्हणतोय होय बाबा. अरे घोड्याला पण त्याला. तुझा आजच्या दिवस रथ पुढं दोन थोडं मागं दोन थोडं लावून घे. कायम स्वरूपी घोडच लाव मला ठरलं काय तिथं काय लावलं? तुमचा रथ लावला रथ. म्हणजे फिरव तू चेटू चला रोज म्हणा यावा. आपण काय लावायचं मामा बोलून घ्या लवकर ठरवा आपल्याला काय लावायचं आपण अँबॅसिडर लावूया ए लावलीला तुम्हाला. म्हणजे काहीतरी गडबड आहे पण आपल्याला ते आपलं चालतंय ना इंद्राला पण जब तक सूरज चांद रहेगा सोंगट्या जिंदाबाद माझ्या गाडीत चिडू बघता ना मी याला बाबा चेटू आता बघ. हा म्युझिक मला म्हणजे विसरलं आपल्याला काय लावायचंय आम्ही अजूनही हार मानले नाहीये. जब तक चांद सूरज रहेगा तब तक हम खड़ा रहेगा. तब तक हम खड़ा रहेगा. माझी गाडी गेली त्याचा काय दोन फिरतील तर येतील बघ. फायनल बॉलर येऊ दे. होऊ नका. हॅलो आता काय झालाय तुमच्याकडं आणि आमच्याकडं? आता तू एकटाच राहिला मामा अरे ह्याचा जो डॉक्टर बोलू तुला एकट्याला जाऊ होती मागाशी एवढा असं दाखवत होता असं मी येऊन याला आपली ताकद वगैरे काय त्याच्या पुढे मोठा निराग आहे आणि थोडा वेळ कॅरेक्टर कर. काय झाला? काय आहे तुझ्याकडे लावण्यासारखं शेवटचं सांगून टाक काय आहे आपल्याकडे लावण्यासारखं शेवटचं? अरे म्हणजे मामा बाकीचं
आता काय आहे ते बोलून टाक. मामा आहे आपल्याकडे. अरे दुपारी अरे हा भीम आम्हाला बोलूनच देत नाही. बोला. मामा हो भांजे. दुपारचे डायलॉग तू सरळ सरळ विसरलायस. अरे विसरलं म्हणजे काय, एक तासाचं आठवत नाही. हे पुढचं तुला बोलायचंय. तो मी. तुमच्याकडे एक नाही दोन दोन वस्तू आहेत. एनर्जी बघा यांची. काय आपल्याकडे घे ना. दोन वस्तू आहेत. ए, भांजे. कॅरेक्टर बघ काय तो. अरे काय झालंय आपल्याकडे. एवढंच सांगितलंय फक्त हसायला. अरे काय आहे तेवढं आपल्या दोन दोन वस्तू. जे तुझ्याकडे आहे मामा बोलू त्या कोणतीची वस्तू तुझ्याकडे आहे. पुराणो आता आलेला आहे. चुकीचं समजताय. माझ्या तुमच्याकडे इंडियनचे 2 सिलेंडर आहेत. ते पण भरलेले आहे. लावांचे भांजे बर बोललास तू. एक रिकामी झाला दुपारी जेवण मना दिला होता. अरे सिलेंडरवर विषय आलेला आहे. तिकडं इराणचा आणि अमेरिकेचा युद्ध आहे. तिथं आमची कोळसवयाची पाता आलेली आहे. ए भीमा, नकुलला बोलू दे जरा. अरे हे नकुल लिहिलेलं हे हात- नकुल. अरे हातावरचं लिहिलेलं जरा वाचून जातो. बोलवलंय जरा पुढे येऊन चार लोका बस. अजून ऐकलं बरं, सिलेंडर नाही तर आपल्या सिलेंडर लावायचा आहे. अरे आपल्या राज्यात सिलेंडर घेऊन या. कुठे जाऊया छोट्या कोण आहे रे तिकडे? आपला सिलेंडर घेऊन ये. लोक आहे आधी. किंवा जाऊन आपल्या कडे ठेव. अरे आम्ही शिकणार मागे आहे. आणायची गरजच नाही. अरे सिलेंडर घेऊन या. घडीला असला तर दुसरा माणूस घे. काय झालं आता. काय नाही सिलेंडर येतोय. गॅस गेला का नाही वाटत. नाही नाही स्टेशन समोर घेत आहे. होय नाही. अरे बरोबर हातात फिरवतोय मी. आला रे आला. हे बघ आले. माझ्याकडे ये, माझं नाही तुला पण हा काढतो. काय पण म्हणा. अरे हे भीमा, मामा आपल्याकडनं सिलेंडर मामा. सिलेंडर. हा म्हणजे मामा अरे, काय मामा घाटे, मामा घाटे. तेरा तलवारी माझ्याला तलवारी कापतात. बाबा किती गेलं. माझाच कडनं एवढी ताकद कुठे. नुसती ऊर्जा जरी भेटली ना तरी मला कॅरेक्टर मामा हा म्हणजे करूया का सुरुवात. अरे करूया तर काय फक्त चेसूक नाही करायचा. डोका करून टाकी शेवटचा वाटतं मला. हा सिलेंडर बाजूला माझा जा ना आपल्या युक्रेनवर. अरे हे भीमा, त्याला जरा आळा घाल. हो म्हणजे टाक फासे. आता शेवटचा चालू आहे. बघूया आता काय. नाही नाही ते मंत्र करायचं जरा माझा तुला. ए भीमा, टाकतो तू नाही मी तू भागू नको. पडतो सोडीपर्यंत मी काय करायचं नाही. तू घे आपल्या उघड्या डोळ्याने. काय घ्या. म्हणू नको. मगासनं केली ती धुवून गेली. आता म्हणता डोका फोडून टाकीन. घे पण. जिंदाबाद! जिंदाबाद! सिलेंडर घ्या! सिलेंडर नाही.
करताय. काय या सिलेंडरसाठी तुम्ही लढाई करताय? लढाई तर तिकडे अमेरिका आणि इराण मध्ये चालू आहे. त्याच्यामुळे आपल्याकडे सिलेंडर कमी येत आहेत. सिलेंडरचा तुटवडा जाणवतोय. तरी पण आपण सर्वजण सिलेंडरसाठी लाईन लावतो. कशासाठी? सिलेंडरसाठी लाईन लावत असताना तुम्हाला कोरोना आठवतो ना? कोरोनामध्ये किती जणांचे बळी गेले. जसे ह्या सिलेंडरसाठी लाईन लावून सर्वांचे बळी जाण्यापेक्षा आपण आपल्या घरातले आपल्या गावातले असणाऱ्या नैसर्गिक साधन संपत्ती जो आपल्याला मिळते ते इंधन वापरून आपण आपला स्वयंपाक करूया. ह्या सिलेंडरसाठी कशाला भांडण करताय? आपल्या गावातल्या सर्व लोकांनी मुंबईतल्या आपल्या सर्व चाकरमान्यांना सांगा सिलेंडरसाठी लाईन लावून थांबू नका. जर जेवणाची गरज पडली जेवणासाठी सिलेंडर नसेल तर आपल्या गावामध्ये या. आपल्या गावामध्ये भरपूर लाकडं मिळतील. दत्तात्रय सोलकर आहेत, रमेश सोलकर आहेत, हा त्यांच्याकडनं आपल्याला लाकडं मिळतील. ह्या सिलेंडरसाठी भांडण करू नका. ठीक आहे देवा. मास्तरांनो, माझी सुपारी घेतली उगाय. आपण आता सुपारी घेतली काय? आपला कार्यक्रम आपण सादर केलाय. आपण आता संध्याकाळी आता का विजय करूया आणि आपल्या संघातून येतात ते पाहायला जाऊया.